प्रजापक्ष टीव्ही निर्भीड पत्रकारिता. दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या खरेदी व विकास कामांमध्ये लाखो रुपयाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे मेळघाटचे जिल्हाध्यक्ष नकुल देवराव सोनटक्के यांनी केला होता. अनेकदा तक्रारी केल्यानंतर जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 5 सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने 12 जून रोजी ग्रामपंचायतीत येऊन झालेल्या तक्रारीच्या विषयाबद्दल प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यात भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभिलेखांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच खुर्च्या, LED लाईट्स, बोरवेल व हातपंप या कामांची घटनास्थळी जाऊन पडताळणी देखील केली. मशीन सहित सगळं त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो. आंबेडकर नगर झाली होती, त्याच्यानंतर रिटर्न आले होते. त्यावेळेस त्यांनी 7 काढले होते. 2 माणसं आले होते. टाकले होते की तेच आले होते. पहिल्यांदा ते म्हणजे 2 ते 1.5 महिने पहिले ती चेनच नव्हती होती, तर ती सुटलेलीच होती डायरेक्ट. त्याच्यानंतर मग आले काहीतरी दिवसाच्या नंतर मग त्याने चेन जुळली, डबली तशीच झाली, डायरेक्ट वरतीच नेली की ते खाली होती. तरी झाले असतील 5-6 महिने झाले. दुरुस्ती 1.5 महिन्याच्या मात्र झाली. 1-2 महिने झाले. योगेश भाऊ दुरुस्त केलं का आपण मागतो? हो विचारा ना. ते बुधवारचं केलं ना? वार्ड नंबर 1 केलं. दुरुस्तीला कोण आलं? 2 माणसं आले होते अंजनगावच्या ती कुठच्या तरी होती. पाईप काढली. या समितीला आपला अहवाल 15 जून पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा होता. परंतु अद्यापही अहवाल सादर न झाल्याने तक्रारकर्ते व गावकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण तयार झाले आहे.